ते साईडला बिलकुल ठेवलं असतं ना चांगला फोटो येऊन जातो. भेटतच नाही नाही तर थांब. आणि अजूनही काम चालू नाही आहे की एक दीड वर्षापासून काम बंद आहे. 1-1.5 वर्षापासून या लोकांनी ॲक्च्युली विरोध केला. म्हणजे हे जे मानसरोवर आहे हां त्यांचा काय विरोध आहे का आम्हाला वास येईल वगैरे, हां. पण त्यांना सगळं नवी मुंबईचं पण हे दाखवलं आपण का काय वास वगैरे काही येत नाही याचा. हां हां पंपिंग नवी मुंबईचं कसं दाखवू शकलो आपण त्यांना? ॲक्च्युली इथल्या लोकांना नाही, तिकडे एक बकरा बाजारला पण होता. हां. ते जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी तिथल्या लोकांना घेऊन गेले वगैरे, व्हिजिट करवले. हां. कुठे वास येत नाही, बाहेर येतच नाही वास हां, कधी. हां. आणि आपण आपल्या टॉयलेटमध्ये जेव्हा जातो तेवढा वास तेव्हाच येतो, नंतर आतमध्ये आला. नाही पण यांना आपण जेव्हा काही सॅम्पल म्हणजे वास येत नाही याच्या जेव्हा आपण त्यांना दाखवायचा प्रयत्न मग काय घेऊन जाऊन दाखवलं तर ॲक्च्युली मॅडम तिथं स्वतः त्यांना पर्सनली व्हिजिट केली ना. कुठे या लोकांना नाही, तिथं जो विरोध होता त्यांना, हां, हां. ते बकरा बाजार झाला. हां कुठे नवी मुंबईला STP होता, तिथे पर्सनली त्यांना घेऊन तर गेले. नवी मुंबईवालाच कॉन्ट्रॅक्टर आपलं हे काम करतोय का नाही, मग कोण हे करतंय? इगल इन्फ्रा म्हणून आहे. इगल इन्फ्रा. मग त्यांच्या काहीतरी काम दाखवायला पाहिजे ना यांनी कुठे आधी काम केलंय यांच्या काय मग बॅकग्राऊंड आता आहे ते तयार झालं, हां पण इथं विषय पॉलिटिकल विषय आहे. या लोकांनी स्टेटमेंट वगैरे दिलेले आहेत अगोदर लोकांना की आम्ही होऊच देणार नाही, हां. पण रिझन त्यांच्याकडे काहीच नाही का होऊ देणार नाही असं तर विषय. ठीक आहे आपलं पण आता असं आहे की आपण जर सपोज STPच्या नाहीतरी आमचं पण असं आहे की STP करायच्यापेक्षा आपण सॉईल बायोटेक्नॉलॉजीचं आपण करूया म्हणजे जे आपण हे करतो ॲडव्हान्स सॉईल बायोटेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत कसं आहे की हा जो एरोसोलचा किंवा मेन आहे जर STP पण लावलं तर एरोसोलच्या इश्यूज आहेत कशाचं? कॉन्ट्रॅक्टरला चालू करायला हे करायला पत्र द्यायचं. याला सेम ते फुले नगर आहे. या लोकांनी काय झालं, परवा घेतलं. तलावामध्ये त्याच्यामुळे पण पोल्युटेड होतं. हे झालं तर हे पोल्युशन बऱ्यापैकी आपलं थांबेल. म्हणजे हा फायदेशीर आहे लोकांसाठी. ते पॉलिटिकल थोडंसं. पण जर आता सपोज भर का जो रिव्यू हुआ है ना STP का सारा चाहे वो अपना नेशनल हो चाहे इंटरनेशनल हो हर एक में यही पता चल रहा है कि जो STP है ना उसका जो एक्टिवेटेड स्लज प्रोसेस जो सेकेंडरी यूनिट टैंक जो होता है तुम्हारा ट्रीटमेंट टैंक वो जो है ना त्याच्यात जे आपण एन्झाईम्स वगैरे जे असायला पाहिजे बॅक्टेरियल डिग्रेडेशनसाठी किंवा जे आपण ऑर्गॅनिक डिग्रेडेशनसाठी जे बॅक्टेरिया असायला पाहिजे त्याच्यात खूप सारे फ्लॉज त्या पूर्ण सिस्टममध्ये जे सेकंडरी टँक आहे किंवा प्रायमरी टँक आणि त्यात जे आता ब्लोअर घालून आपण ॲटमॉस्फेरिक एरेशन करतो एरेशन इज टोटली रॉंग बिकॉज डिग्रेडेशन हॅपन्स विथ द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन म्हणजे जेव्हा ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर होतं हे तुमच्या इंजिनियर्सच्या खोपडीमध्ये घुसत नाही आणि आम्ही सायन्सवाले आणि सायन्स आणि इंजिनिअरिंग जेव्हा इंटिग्रेट होणार ना तेव्हाच या STPच्या काही आपल्याला उपयोग दिसणार नाही तर तेव्हापर्यंत काही होणार नाही सो दॅट इज वाय आय वॉन्ट टू मीट इवन द कॉन्ट्रॅक्टर हू इज डुईंग दिस त्यात पण जर आपल्याला काही चेंजेस आणून आपण जर व्यवस्थित करू शकतो दॅट ऑल्सो आय विल सजेस्ट इन वेर इट कॅन बी डन सो दॅट लेट म्हणजे नुसतं करायला नको कारण हे बघ आता तुम्ही जे हे करतायत ना याच्यावर पण मी बंदी आणू शकते पण आणायचं नाही आहे आपल्याला चांगलं काम करायचं कारण वेन यू कीप इट ॲज अन ओपन सिस्टम ना आता तुमच्या कसं कुठेही STP लागा इट्स अन ओपन टँक ओपन टँकमधून एरोसोल तर येतच ना अँड एरोसोल इज वॉट इट इज अल्टिमेटली इट इज ब्रिंगिंग पॅथोजन्स टू द एअर पोल्युशन होतोय मग हे तर सगळे आधीच मरणार हे सगळे तुम्ही काय त्यांना सांगणार की हे चांगलं काम करतोय आम्ही बिकॉज द इंजिनियरलाच माहीत नाही आहे कारण इंजिनियरचा खोपडी इंजिनिअरिंगचा चालतो सो वी वॉन्ट टू गिव्ह हिम अ अंडरस्टँडिंग ऑफ बायोलॉजिकल सायन्स म्हणून मी कमिशनरकडे पण एक प्रपोजल टाकली होती की हेन्सफोर्थ लेट अस नॉट गो फॉर STP आपल्याला ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायला पाहिजे जिथे इथे लोकांना पण दिसणार मोठी चांगली गार्डन आहे ते गार्डन दिसणार ते काय STP दिसणार नाही आणि असं एरोसोल नसणार त्याच्यात आणि थ्रू सेडिमेंटेशन म्हणजे फिल्ट्रेशन प्रोसेस होणार आणि त्याच्यातनंच फिल्टरिंग होणार पाणीचा जो शुद्धीकरण होणार सॉईलमध्ये जे बॅक्टेरिया आहे ना त्याच्या थ्रू डिग्रेडेशन होऊन ते पूर्ण चांगलं होणार
तर ही जी मायक्रोबियल सायन्स आहे ना ते समजणं गरजेचं आहे, कारण डिग्रेडेशन नुसतं मायक्रोब्सनी होतोय. ते काय कॉन्क्रीट सिमेंट हे असे लावून नाही, त्याच्यातनं नाही होणार आहे. नक्कीच. म्हणूनच मला आज मानसरोवरला यायचं होतं, कारण ते हाच एक कारण आहे की सपोज इट इज नॉट डन, इफ वी कॅन मेक द चेंजेस इन दॅट. कळलं? माझ्याकडनं जे काही कन्वे करायचं ना, इट शुड गो व्हेरी राईटली टू राईट पर्सन्स. ठीक आहे ना? आणि आता बिकॉज आय थिंक इथेच विसिनिटीमध्ये ती लेक कुठे आला, कुठल्या डायरेक्शनला? इथे. ओके. आणि आपला जो पाईपचा जो नेटवर्किंग आहे ते कुठून, म्हणजे कसं आलं मग? हाऊ इज द नेटवर्किंग, इफ यू कॅन टेल? तलावाच्या साईडनेच येणार मॅडम. तलावच्या साईडनीच आहे ना? देन बाळा, एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नेचरनी दिलेलं जे गोष्टी आहे ना फोकटमध्ये, त्याची वापर करून आपल्याला करायचं नाही की कॉन्ट्रॅक्टरना करोडो रुपये देऊन आणि मग असं वाट लावायचं सगळ्यांचा. कारण इथे तुम्ही जेव्हा ओपन ठेवणार ना, पूर्ण एरोसोल तो एअरमध्येच असणार. व्हेरी एमपीसीबी. हां, तुम्ही जरा ह्या लोकांना ह्या म्हणजे सुरुवातीलाच ह्या सगळ्याचं ज्ञान द्यायला पाहिजे. आणि आज जेव्हा मी तिथे मीटिंगमध्ये हे करणार ना प्रेझेंटेशन, तिथे मी काही इन्स्ट्रुमेंट्स आणली आहे. कारण तुमच्या CPCBनी मी काल राजपूतजींबरोबर पण शेअर केले आहे. CPCB हॅड ऑलरेडी मेड आय थिंक 2014 2014च्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक रेग्युलर मॉनिटरिंग सिस्टम आजकाल डिव्हाइस आहे. मी घेऊन आली आहे बरेच, आणि आधीपासूनच मी आधी पण तुम्ही लोक माझ्यासोबत होते, माझ्या मुलांनी ते डिव्हाइस यूज केला होता बघा मॉनिटरिंगचे. आम्ही प्रोब्स आणि सेन्सर्स घातलं आणि रिडिंग घेत होतो. माझं हिला माहीत असेल, आपली सौजनाला, ती होती लास्ट टाईम. हां, अशा प्रकारच्या जे मॉनिटरिंग सिस्टम आहे ना ते फक्त आपण असं लावून ठेवतो आणि आपल्या कल्याणला बसूनच आपल्या कम्प्युटरवर दिसणार की किती पॅथोजन्स आहे, किती हेवी मेटल्स आहे, किती हायड्रोकार्बन्स आहे, सर्व. म्हणूनच मी एक मल्टी पॅरामीटर आता BMCला पण घेऊन आली आहे अमेरिकेला. हां, तर हे सगळं तुम्हाला आधी पण तुमच्या ह्या आपले कुकडे होते त्यांना पण सांगितले की बरेच वेळा. मग तुमच्या त्या ग्रुपपर्यंत पोहोचायला पाहिजे. सेक्रेटरी साहेब जे आहे सायनला बसतात. सो आमच्या जे काही आम्ही सांगतो ना ते प्लीज जरा पर्क्युलेट करा राईट पर्सनपर्यंत. आणि WRD इट्स युअर रोल ऑल्सो की नरेंद्र महाजन साहेबांना सांगायचं की हे सगळं जेव्हा इथे डिस्कस होतो आहे ना ते इथपर्यंत राहायला नको की आणि चला जाणूयाचा रिपोर्ट बनवायला नाही आहे. इट हॅज टू पर्क्युलेट टू राईट पर्सन ॲट राईट टाईम फॉर द राईट पर्पज. आपण तसं केलं तर मला वाटतं बार आपल्याला असं प्रकारचं हे करायची गरज असेल. जे स्वतःच्या ड्युटी त्याप्रमाणे केलं. आणि हल्ली तर उलटा सोपं आहे. जर तुम्ही मॉनिटरिंग सिस्टम लावला आणि तिथे आणून कोणी पण काही घातलं तर लगेच तुम्हाला अलर्ट जातात आणि इमिडिएटली यू कॅन कॅच आणि इमिडिएटली यू कॅन सेंड द नोटीस. हे सोपं पडते ना. आपलं अजूनही ते जुनाप्रमाणे आपण घेतो बाल्टी हे ते ड्रम घेतो, पाणी घेतो, लॅबला पाठवतो 1 महिना. आता बघा तुम्ही किती महिना नंतर मला दिलं. एप्रिलला आपला झाला होता आणि आज वी आर स्टँडिंग इन 2024 जानेवारी. म्हणून थोडासा माझा रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्यातर्फे पण कारण आता फील्ड ऑफिसरला पाठवलं तर मला भाग पडते फील्ड ऑफिसरला सांग, नाही SROनी राहायला पाहिजे किंवा ROनी स्वतः राहायला पाहिजे. हे काय आमचं, आम्ही तर व्हॉलंटरी सर्व्हिस देणार आहे. तुम्ही सगळे नोकरी करणार आहे. त्याच्यात आम्ही फुकटचा आमचा जीव घालवतो आणि आमच्या नोकरी धंदे सोडून आम्ही हे सगळं काम. तर त्याचा थोडासा तुम्ही आम्हाला मान दिला तर बरं होईल की एवढं जे आम्ही जीव हे करतो तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या सरांच्या मागे लागा. कारण तुम्हाला पण ते बाल्टी घोटी लावून घेऊन फिरायची गरजच नाही. मी तुम्हाला दाखवलाच किती सोपं आहे. द मोमेंट यू पुट इट देअर यू गेट अ रीडिंग यू आर टेकिंग इट. आणि ते तुम्हाला पण करायची गरज नाही. यू हॅव अ डिव्हाइस. ॲक्च्युली आज मी ते डिव्हाइस आणली नाही, फोटोमध्ये दाखवतो. कुठे त्याच्यात बनवलं गेलं आहे बंधारासारखा आणि ते तुटलं आहे, क्रॅक आहे. आपण ते डिवाईड करून ठेवलं आहे ते चांगलं पाणीसाठी. हां, तर ते मला बघायचं. आणि त्याला आपण असं आतापर्यंत हे केलं आहे का, काही रिपेअर वर्क वगैरे झालं आहे का? हां, कधी पण ते तर कधीपासून तुटलेलं आहे. आता का पाठवलं? आता हे सर नवीन कमिशनर सर आले तर ते चांगलं काम करायला लागले. 1 वर्षापासून आपला आधी राज्य संवर्धनमध्ये होता अमृत 2मध्ये. तिथे फक्त 10 कोटी देत होते. आपला आहे 53 कोटीचा. त्याच्यामध्ये होत नव्हतं का म्हणून ते 53 कोटी कसं होतं तुमच्या एवढं? फक्त त्या पूर्ण तलावाचा तलाव घेतले आपण. साईड ड्रेन वगैरे पण त्याच्यात काय 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 हे आहे? साईड ड्रेन, कंपाऊंड वॉल, पिचिंग वगैरे त्या साईडला ते पिचिंग वगैरे घेतले. इथे एरिएटर वगैरे घेतले. म्हणजे सुंदरीकरणसाठी आपण जास्त फोकस आहे. ब्युटिफिकेशन
ब्युटिफिकेशन तर आहेच आहे, करायला बाकीचे पण काम. नाही नाही, पण जे बंधारा हो, ते पण आहे. आधी पोल्यूट करते पूर्ण याला, आपला प्रायोरिटी काय असायला पाहिजे? करते तर ते मॅम हेच पॉईंट आहे. हां, बंधारा हे 3 आहेत ना. inside the lake there is 2-3 बंधारा. One is totally having a track. म्हणजे जिथे आपण काय धुवायला वगैरे लोकांना अलाव करतो, एक ठिकाण काहीतरी अलाव करतो जिथे जिना ते बिना आहे आणि दगडी त्याच्या बांधकाम केलेलं बाजूला आहे का गणपती विसर्जन? हे विसर्जनचेच काम. त्याच्यामध्ये ते विसर्जनाचं पण आपण काम करणार. विसर्जनाचे जे तीन आहेत ना आपले, गणपती विसर्जन घाट, त्याच्यामध्ये आपण असं आपण का अलाव करतोय घाटमध्ये विसर्जन वगैरे? आता तर अलाउडच नाही आहे ना कुठे. आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियाजमध्ये आर्टिफिशियल पॉन्ड बनवून आणि त्याच्यात गणपती विसर्जन करायचं, असं आपण नॅचरल याच्यात का करतोय? यावर्षी आपण त्या बाजूला एक आर्टिफिशियल लेक बनवला हां आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होता थोडा. हां. केलं ना. आणि ते बंदच करायचं आहे ना. असं आपण थोडासा होता जास्त होता तसं नाही. नॅचरल रिसोर्सेसला आता सेव्ह करणं गरजेचं आहे. सुरुवात केले ना. हां. यावर्षी आपण प्रयत्न मग किती असे आर्टिफिशियल पॉन्ड्स केले होते? दोन केले. पण आपण पूर्ण का नाही असं हे ठरवत की पूर्ण सगळीकडे असं करायचं? आणि दॅट इज सो मच इझी पॉसिबल. लेकमध्ये तर आपल्याला ते विसर्जनचा विचार करायचंच नाही. आणि जे आता इथे मला माहिती आहे पुढे पण रिक्षा धुतात, आपण जरा स्पॉटवर जाऊ ना. इथे उभं राहून कुठे आपण बोलतोय? मग तिथे जायला पाहिजे ना आपण. आणि तुम्ही मला सांगा हे कधी करू शकतो? हां? आज आलं नसेल तर आपण करणार नव्हतं का? बोट मागवतो जर 8 दिवसात पाहिजे तर आपण करतो. आणि इथे इकडचं पण पूर्ण एरियाचं जे काही आहे ते आधीपासूनच सांगून दिली होती की आपल्याला मला जे पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट भिवंडी किती प्रमाणात आहे ते माहिती आहे. आणि आपण काय राबवतो या म्हणजे ग्रीन फॉरेस्ट किंवा फॉरेस्ट्री जास्त व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण काय कार्यक्रम राबवतो, काय केलं, किती ट्रीज लावतो, ह्या एक वर्षात त्याचं पण बघा. 7-8 साल पहले आई, 5 साल पहले मेरे पास अभी भी यही हालत थी, इसकी यही हालत. और ये देखो कचरा जलाते, हेल्थ सैनिटेशन डिपार्टमेंट कहाँ गया? हाँ, हेल्थ सॅनिटेशन डिपार्टमेंट वाले को देखना चाहिए. हे बघा तुम्ही पण बघून घ्या, कारण तुम्हाला सोबत दिलं आहे ना, तर कचरा घालवायला पाहिजे का? कोणी घालवला इथे? पण इथे कचरा मैडम ये स्कूल है. जो मुझे पता है ना स्कूल है. ये स्कूल को हमने ये इसका रिस्पॉन्सिबिलिटी दिया था. यहाँ जो हमने ट्री प्लांटेशन वगैरह किया था, ये पूरा फॉरेस्ट एरिया, इसको हमने ट्री प्लांटेशन किया था. और ये स्कूल को हमने ये रिस्पॉन्सिबिलिटी दी थी. ये पूरा दिखाओ कि एक स्कूल है और स्कूल के बाजू में ये इतना गंदगी और इसका हेल्थ एंड सैनिटेशन का क्या? आपण लावलेलेच आहे. हाँ? ये आपने लावलेला. ये देखो मेरे को आज बड़ी खुशी हो रही है. ये सब झाड़ हम लोगों ने लगाए, जो तुमको डोंगर के ऊपर भी दिख रहा है ना, सारा झाड़ हम लोगों ने बारिश में, जब मैं ओसवाल कॉलेज की प्रिंसिपल रही उस दौरान हम लोगों ने ये सारा झाड़ लगाया है. हाँ? और ये स्कूल दिखाओ, ये स्कूल इनके साथ में मिलकर के कचरा भी दिखाओ कि ये स्कूल है और स्कूल के आजू बाजू में इतना कचरा. मेरा स्कूल के भी हेड मास्टर से या किसी से मिलते हैं, उनसे भी बात करें कि वो भी तो बच्चों को और सबको ये सब पाठ पढ़ाते नहीं स्वच्छता का. और या इन लोगों को ही हेल्थ सैनिटेशन डिपार्टमेंट प्लीज. हां, तुम्ही जरा बघताय काय एंट्रीमध्ये तुम्ही बघितलं का कसं झाड आहे? हां, आणि आग लावला जातोय. वेस्ट मॅनेजमेंटचं काही नाही आहे, पूर्ण आग लावला जातोय. शाळा आहे इथे. हा किती कार्सिनोजेनिक आहे, किती प्लास्टिक आहे त्याच्यात. हां, या बाजूचं पूर्ण बघा, हे बघा किती कचराने पूर्ण भरलेला. हां, हे हाच मॅडम, पूजा मॅडम, हे जे झाडं बघतायत ना, हे मी लावलेलं सगळं. हा तुमच्या फॉरेस्ट एरिया. हाच तर तुम्ही रेल्वेसाठी बुलेट ट्रेनसाठी बोलतात ना तो. हा पूर्ण जेवढं झाड बघतायत ना आता हिरवा दिसतंय, आम्हीच लावलेलं. सर हाँ, आता मला खूप बरं वाटलं बघून की एवढे मोठे झाले झाडं. हाँ, तो ये स्कूल के हेडमास्टर कौन है, जरा बुलाना.
हाँ हेडमास्टर किंवा हेड टीचर कोण आहे? हाँ? क्योंकि गार्डन डिपार्टमेंट आपको ही ये काम को तो आपको भी थोड़ा देखना चाहिए था। आपको भी हमने साथ में लेके इसीलिए ये कार्यक्रम किया था ताकि ये स्कूल वाले ही ये काम को हैंडलिंग भी करेंगे और आप लोग भी इनका ये करेंगे। आप स्कूल के कौन हैं? टीचर हैं। इस प्रिंसिपल कौन है आपका? आप ही हो? अच्छा, आपको ये जो यहाँ पे ये जो इस तरह से गंदगी है, आपके बच्चे आते जाते हैं, इसके बारे में क्या आपको लगता है? मैडम हर बार हम कचरे वाले को बोलते हैं उठाते हैं, लेकिन बावजूद लोग जो है वहाँ पे लेके डाल दें। तो पीछे भी देखो क्या करेंगे उसको। हाँ, वो कचरा तो जला भी रहे वो हैं। आके सुबह उठा के लेके जाते हैं, बाद में पब्लिक कचरा कुंडी नहीं है तो वहाँ के लाके डाल। तो फिर कचरा कुंडी क्यों नहीं है? सॉलिड वेस्ट मैनेजमेंट कचरा कुंडी का नाही आहे एकदम? का नाही ठेवत? मग कुठे टाकणार मग लोक जर तुम्ही कचरा कुंडी ठेवणार नाही? नाही तसं नाही, कचरा कुंडी असेल तर त्याच्यातनं घंटा गाडी घेणार ना. असं कसं तुम्ही बघताय म्हणून सगळीकडे कचरा कुंडी झाली. पण कचरा कुंडी 2013 पासून बंद झाली. का पण काय रिझन काय? सर आपण कचरा कुंडी बंद केलं. नाही पण का बंद केलं? कलेक्शन करत होतो. हां. तर बाकीचे जे पण जेव्हा हाऊस टू हाऊस होत नाही ते दिसतंय म्हणूनच किती घाण झालेलं आहे पूर्ण. हाँ और आपके बच्चे लोगों को दूसरा है, हमने ये जो आप झाड़ देख रहे हो ना, ये सब जो झाड़ देख रहे हो ना, ये हमने लगाया था और आप ही के बच्चे लोगों को लेकर आए। अभी पता नहीं आपको याद है कि याद है, हमने पानी भी डाला है। हाँ, तो आप लोगों के साथ मिलके ये हम लोगों ने लगाया था, बराबर है ना? बड़े कष्ट करके, क्योंकि बहुत दगड़ पत्थर है करके हमने सब किया था। जरा दिखा ये फॉरेस्ट कितना, हाँ कितने प्यार से सब लोगों ने पूरे हम सब ने मिलके लगाया। तो बराबर। अब जब लगाया, आप बताओ इतना अच्छा लग रहा है, इसीलिए थोड़ा उससे तो भी ऑक्सीजन आ रहा है। नहीं करते तो होता नहीं था। आप मुझे बताओ उसके बाद में आप लोगों ने और बढ़ाने के लिए क्या किया? कुछ भी उसके बाद मैडम हर बार हम यहाँ पे लगाते हैं, तो जब फॉरेस्ट से प्रतिवर्ष आम्ही लावतो, तर ज्यावेळेस शाळेला सुट्टी लागतात त्यावेळेस सगळी तर आग लावली जाते. आपण गावी आग लागली तर ते झाडं ते पूर्ण जळून जातात. आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला जेव्हा पण टाईम भेटतो आम्ही मुलाकडे आणून त्याला पाणी घालतो. जेवढे जगले तेवढे जगतात. तर बाकी आम्ही शाळेत सुट्ट्यानंतर काय करणार आहे? सुट्ट्यानंतर हे सगळं नाही, पण हे जे कचरा बिचरा असं होतो मग त्याच्यासाठी तुम्ही कुठे कंप्लेंट वगैरे, हे जे हेल्थ सॅनिटेशन त्यांना डिपार्टमेंट आम्ही सांगतो ते येऊन कचरा उचलतात. पाठीमध्ये जे कचरा आहे ते उचलतात. पण आता ते गेल्यानंतर लोक त्याच्यानंतर येतात, जे कामाला जातात थैल्या घेऊन येतात, ते थैल्या फेकून देतात. तर त्यांची काही चुकी काय त्याच्यामध्ये? ते येऊन उचलतात असं नाही कोणाचं करत. चुकी आहे की नाही ते नाही आपल्याला. तुम्ही तुमच्या शाळेला काय आम्ही त्यांना problem होते प्रत्येक की वेळेस नाही सांगतो, आम्ही त्यांना सांगतो ते येतात आणि आपल्याकडनं पण इथे काहीतरी एक डस्टबिनचा हे व्हायलाच पाहिजे. त्यांनी मागे झाडे पण घंटा गाडी असू द्या की काय असू दे, ते असेल तर त्याच्यात तरी टाकतील लोक. असं रस्त्यावर नसणार मग. असं नाही ना की घंटा गाडी येते आणि आग का लावलं जातं? स्वच्छतासाठी स्वच्छता कैंपेन चल रहा है अभी बीएमसी में, स्वच्छता मुहिम चल रहा है. तो स्वच्छता के अंदर अगर ये हालत है, इधर आप बोर्ड ही लगा दो. हाँ, दौड़ने वाले को पेनल्टी या एक्सीडेंट करो या कैमरा लगाओ, पकड़ो उसको. क्योंकि स्कूल है ना, स्कूल के बच्चे लोग हैं, इधर लोग रह रहे हैं, सब लगाएंगे तो ये कचरा तो ठीक है. आप एक बोर्ड सबसे पहले यहाँ लगाओ, क्योंकि पहले भी जब आई थी यही कंडीशन था. आज कम से कम सुअर नहीं है, क्योंकि हमने यहाँ का वो फिगर ही बंद करवाया है, वरना यहाँ सुअर घूमते थे. लेकिन जीपीएस से पता चलता है ना कहाँ का है ये फोटो, तो फोटो मारने का. धोबी तो स्टेडियम में अभी पण गार्डनला हे करून टाकलं का? फिर उसके बाद वहाँ से ऐसे होतं त्याला काय काय दुसरं काय चला नव्हतं. चला चला. नाही धोबी तो किधर लेने
ते 2 प्रकारचे गणपती आपण घेतले. एक शाडूचे जे होते त्याच्यासाठी आपण एक सेपरेट यावेळी पहिल्यांदा टँक बनवला होता आर्टिफिशियल, त्याच्यामध्ये आपण विसर्जन केलं. आणि दुसरे जे गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे होते ते नॉर्मली विरघळत नाही किंवा ते प्रदूषणाला टॉयलेट करतात, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप केली त्याच्या मदतीनं की त्याचं संपूर्ण वितरण होऊन ते जे काही राहिलेलं डेब्रिज होतं ते आपण खत म्हणून वापरतो. आपण पर्यावरणाच्या दृष्टीने जेवढं चांगलं करतो तेवढं करतोय. सर्वांना आपण ते आव्हान केलंय. शाळेमध्ये जागृती, ॲक्टिव्हिटी मार्फत मदत आणि शहरामध्ये ठिकठिकाणी आता आपण बऱ्यापैकी त्याची मोमेंटम सुरू केलेली आहे, तिथं पुढे कंटिन्यू होईल. सो नाव लेट अस टॉक टू द पॉईंट नाव. बोला तुमचं आजचं ऑब्झर्वेशन्स काय, व्हॉट आर युअर सजेशन्स अँड अदर टीम मेंबर्स ऑल्सो. So if I can show you a small presentation first, Yeah. because that would give you a little bit of picture about what we did earlier. आधी काय केलं गेलं आणि आज काय पाहिलं मग मी then I will continue from there. Because I want to take you through the journey of what we did since 5 years. And all you to see is yet Patnavarji here. Yes, Because yes, oh okay, he's here. But he is always Adrishya for me because he is the one who is ever there with me. From the first day till date, he knows what I have been doing and what is the report, and it is always in his custody. But sorry to say, never got any time on phone or anything, so that any single step we could go ahead. Because there were certain things which is there. Today also I will show you. Actually, I will skip some of the pictures because you know my background. I don't want to show that. Before we proceed, let me know the members who have attended over here. Yeah. मैडम ना तो ओळखतो आपण फॉरेस्ट. जैसे हम उसको हिंदी में ही बोलते हैं, और ये मैंने नहीं बनाया ये डेफिनेशन, आप लोग सब जानते हैं डॉक्टर राजेंद्र सिंह जी, जो कि बहुत पानी के बारे में बहुत प्रख्यात इंसान हैं और वाटरमैन ऑफ इंडिया हैं. हम सब ने एक डोला कॉन्फ्रेंस में इसको हमने डेफिनेशन को तैयार किया था, और इसी में पूरी नदी क्या होनी चाहिए, वो नदी कैसी होनी चाहिए, वो पूरा है. इसीलिए थोड़ा मैं आपको बता दूं, हिमजल, भूजल, स्रोत एवं वर्षा के जल से प्रवाहित, उद्गम से संगम तक स्वयं प्रवाहित रखती हुई. प्राइमरी में तो जो जितना भी जो ये गार्बेज वगैरह होता है उसका जो हम सेग्रीगेशन करते हैं, दैट्स हाउ इट इज हैपनिंग थ्रू द स्क्रीन्स एंड ऑल. बट मेन इज द सेकेंडरी टैंक. जो सेकेंडरी टैंक है उसमें जिस तरीके का अगर हम कोई भी मेथड ले लें जो बायोरिएक्टर्स का, उसमें अगर हम ब्लोअर से ऑक्सीजनेशन कर रहे हैं, बैक्टीरिया वो ऑक्सीजन लेके डिग्रेडेशन नहीं करती. वो अपना ऑर्गेनिक मैटर को ब्रेक डाउन करके उसमें से जो ऑक्सीडेशन रिडक्शन रिएक्शन होता है उससे वो ऑक्सीजन लेते हैं. हमारा सबसे बड़ा फ्लॉ है कि हम वो जो एरेशन कर लें. वन मोर बिगेस्ट फ्लॉ इज ऑल द वाटर. हम क्या कर रहे हैं, जो नेटवर्किंग, इसीलिए मैंने जब वहाँ पे भी गई, मैं पूछा डिज़ाइन कौन दिखाएगा इसका, जो अभी नए वाले का कर रहे हैं, तो डिज़ाइन तो देखने नहीं मिला. मगर हम जो नेटवर्किंग चैनल्स बनाते हैं उसमें हम क्या करते हैं, आज भी हमारा स्टॉर्म वाटर हो, डोमेस्टिक वाटर हो, सारे सीवेज वाटर, सबको एक साथ हम ला रहे हैं हमारे STPs में. वेयर एज आर STPs कैन नॉट बेयर दैट लोड. और दूसरा एक और चीज़, उसका महत्व जो अपने को समझना चाहिए. आप समझ लें कि एग्जाम्पल मैं देती हूँ आपको. एसिड हमारे पास अगर है, आप मुझे बताइए, अगर कॉन्सेंट्रेटेड एसिड रहेगा तो जला देगा कोई चीज़ को. आप अगर उसमें पानी पूरा डाल दोगे तो एसिड विल लूज इट्स दैट पोटेंशियल टू बर्न एनीथिंग. एवरीबडी नोज दैट. तो वैसे ही है कि अगर हमको पूप को ट्रीट करना है, द ड्रेनेज विच वी वांट टू ट्रीट, why are we bringing the other grey water into it unnecessarily, where more of energy is wasted, more of money is wasted and everything is wasted. तो हमको करना क्या चाहिए, आइदर हम खाली ड्रेनेज का पानी वहाँ लाना चाहिए और बाकी जो डोमेस्टिक ग्रे वाटर पानी है उसको एट सोर्स हमारे बिल्डिंग्स में या जैसे भी हमारे को उस तरह के ट्रीटमेंट, उसको अलग ट्रीटमेंट में रखना चाहिए. वो हो जा रहा है फिर, दैट इज कॉल्ड एज डाइल्यूशन विच इज हैपनिंग. तो डाइल्यूशन की वजह से बायोरिएक्टर्स भी ठीक से काम नहीं करेगा. मैंने आपको बता दिया कि एक तो है कि अगर आप एरेशन कर रहे हो, बैक्टीरिया विल नॉट फंक्शन. सेकेंडली आई सेड इट्स द डाइल्यूशन इज विच इज देयर. थर्ड इट इज दैट जो उसमें बैक्टीरिया जो रिक्वायरमेंट होती है वो बायोरिएक्टर में, अभी ये बिस्किट को तोड़ने के लिए अलग बैक्टीरिया लगेगा, इसको अलग लगेगा, इसको अलग लगेगा. हर एक चीज को अलग स्पेसिफिक बैक्टीरिया होता है. Everybody, those who know science of bacteria, they know that they work on very specific substance. It cannot be एक बैक्टीरिया लिया और उसको सबके लिए डाल दिया, नहीं होता है वैसे. एंड देन अब अपना में एक और प्रोसेस है जो रिटर्न स्लज प्रोसेस. दैट इज ऑल्सो अगेन रॉन्ग, बिकॉज वी आर थिंकिंग जैसे अपन जब दही जमाते हैं
दूध में थोड़ा सा दही डाला, अपने आप से वो जमता है, उसको एरेशन भी करने की जरूरत नहीं। हम 95% आवर एनर्जी इज आल्सो वेस्टेड ऑन द एरेशन प्रोसेस व्हिच वी आर डूइंग। सो ऑल दिस इज बियरिंग अ लॉट ऑफ कॉस्ट टू अस। लेकिन अगर आप, हम जो दही का मैंने अभी भी आपको बोला, जब आप उसको कुछ एजिटेट नहीं करते, आप तो दूध में दही को थोड़ा डाल के रख दिया तो दही बन जाता है अपने आप से। सो दैट इज हाउ दिस बैक्टीरिया फंक्शन। So there is no reason that while we are doing aeration, dilution, and as well as I said, the kind of bacteria which is required that cannot survive in the oxygenation. Blower से जो ऑक्सीजन करते हैं उससे नहीं होता है। इसीलिए STPs today across India, across world, global review which we have given that they are all flawed. सुना तो इसमें आपको 3-4 आपको एक साथ pH, इलेक्ट्रिक कंडक्टिविटी, TDS, टेम्परेचर, रेजिस्टिविटी, सैलिनिटी और DRP, 6-7 चीजें आपको एक साथ एक ही प्रोब से एक ही तरह से आपको इसका रीडिंग मिल जाता है। वो उसका पिक्चर में शायद या पिक्चर इज ऑल्सो वेरी क्लियर। यहाँ पे आप बॉक्स के ऊपर भी देख रहे हो कि इस तरीके का मीटर है और उसी में आपको सब चीजें लेने मिलता है। एक और है ये, लेकिन ये मैंने आपके लिए नहीं लाया, मेरे लिए लाया है। दिस इज DO विच इज वेरी इंपॉर्टेंट। आपकी जो डिपार्टमेंट्स है और ये जो MPCB है, ये लोग सिर्फ विश्वास करते हैं BOD COD के ऊपर। BOD COD इज ओनली मिसलीडिंग थिंग्स, बिकॉज वो खाली जब pH फ्लक्चुएशन होता है पानी में, उससे आपको BOD COD का आप रीडिंग लेते हो। लेकिन आपका मेन ये क्या होना चाहिए, DO will tell you whether your water is good or bad. You should never go by BOD or COD because they are the reactions which is happening on the organic matter by the bacteria. So for some places you will see something, some other place something else. But DO is the one which should be there, which will give you all kinds of, and I tell you these are all available and they are very cheap. And then continuous monitoring. CPCB ने, हाँ CPCB को भी आज मैंने MPCB को भी कहा है, क्योंकि लास्ट में 1-2 साल से MPCB को नहीं तो रोड कंस्ट्रक्शन वगैरह में वो यूज़ करने लगते। बट लेट अस सी, हियर देयर मे नॉट बी एनी रोड कंस्ट्रक्शन और मे बी ट्रांसपोर्टेशन कॉस्ट और वो सब चीज़ों को आपको पहले उसका भी कैलकुलेशन करना पड़ेगा। सो देयर विल बी टोटल सिल्ट मैनेजमेंट, हाउ वी आर गोइंग टू डू आफ्टर द मैपिंग, दैट हैज़ टू बी देयर। वंस दिस इज डन देन वी कैन थिंक अबाउट, जैसे बायो रिमीडिएशन की बात की, क्योंकि वो सिल्ट निकालने के बाद में बायो रेमेडिएशन करना ज़रूरी होगा। अब अगर हम रिवर की स्ट्रेच की बात कर रहे हैं तो हमको सबसे पहले, और जब हम रिवर की बात कर रहे हैं, अपना जो कामवारी रिवर है इसका जो स्ट्रेच है आपका लामाज फुंडास करके ये गांव है, उधर से लेके आपका जो खारबाव रीजन तक ये चलती है। लेकिन उसमें से भी जो भी सपोज आपका पैच है, लेकिन खाली अगर आप बोलोगे मेरा पैच इतना ही है मैं इतना में करूँगा, कोई फ़ायदा नहीं होगा। वी हैव टू डू इंटीग्रेशन विद दिस पीपल एंड दिस पीपल ऑल्सो। सो दैट इज़ वाई टुमारो माई मीटिंग इज़ विद तहसीलदार Adik Patil ji is also, yes. Adik ji is also good person and he's been supporting me a lot. So tomorrow I have a meeting with him. So for this purpose only कि ये दोनों जब साथ में हो जाएंगे कि ये रीजन भी हमको पता चल रहा है, ये भी पता चल रहा है, उसका फिर पूरा स्ट्रेच का अगर हम क्लीनिंग कर सके then only it will be a good thing. So we have to make an effort for this kind of a integration with the Gram Panchayat region as well as with the corporation region. So that would help us. Next we can go for the bioremediation as I said, but in bioremediation I will tell you that in case of all the lakes which are there, because there are many lakes as I showed you, all are now today filled with all kinds of algal blooms and kachra and all that. There also we require desilting. तो वो सब करके, क्योंकि आज क्या हो रहा है हमारे लेक्स का और हमारे रिवर्स का कैरिंग कैपेसिटी कम हो गई है, और जिस वजह से आप लोग हमेशा भिवंडी में बारिश आया कि हम लोग सब फ्लड में हैं। तो ये जो हमको कैरिंग कैपेसिटी बढ़ानी है हमारी रिवर्स की और लेक्स की, नाउ इज द टाइम, यस एब्सोल्युटली। और जबकि मैंने आपसे कहा कि रेन भी अभी पता नहीं कितने मंथ होगी, आगे चल के कितना होगा नहीं होगा, तो जब भी रेन आए उससे पहले हमारी तैयारी रहनी चाहिए। तो दैट इज़ वाई वी हैव टू इंक्रीज द कैरिंग कैपेसिटी, वी हैव टू सी दैट वी हैव टू वेरी सिस्टमेटिकली। और ये मैं आपको बता दूँ सर, आप एक कोई भी ऐसे ही कोई भी कॉमन इंजीनियर को बुला के ये सब काम नहीं करा सकते। जिसके पास में इसके साथ में साइंस का नॉलेज है, यस